सत्तेमधनं बाहेर राहिल्यानंतर छगन भुजबळ साहेबांना आदनमधनं असे अटॅक येतात. मग ते संस्कृतीवरती टीका करतात, संत महात्म्यांवर टीका करतात, सरस्वती देवीवर टीका करतात, ब्राह्मणांवर टीका करतात, शिकू दिलं नाही असं सांगतात. गेल्या 1200 वर्षाचा आपण इतिहास पाहिला, मुघलांचा इतिहास, त्याच्यानंतर मुसलमानांचा संपूर्ण कालखंड, ब्रिटिश कालखंड. या कालखंडामध्ये विद्या संरक्षित करण्याकरता सुद्धा अतिशय मोठी तपश्चर्या करावी लागली आणि त्या तपश्चर्येमधनं जी काही आज संस्कृती टिकली त्या सगळ्यांकरता आपण उघडी केलेली आहे. कुठेही असं शिक्षण करू दिलं नाही, अमुक नाही तमुक नाही, हा खोटा प्रचार सातत्याने भुजबळ साहेब करत असतात. मला वाटतं याच कारणामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं. आणि अशीच जर तुम्ही हिंदू धर्म आणि संस्कृतीवर टीका करणार असाल तर भविष्यात यापुढे तुम्ही कधीही मंत्री बनणार नाही.